जन्म प्रमाणपत्रांसाठी महिला आणि बाल रुग्णालयात हेळसांड. महिला काँग्रेसचे आंदोलन. तातडीनं जन्म प्रमाणपत्र द्या, अन्यथा आंदोलनाचा महिला काँग्रेसचा इशारा. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी स्त्री रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर गवारे यांच्यावर हल्लाबोल. डॉक्टर गवारे यांचे रुग्णालयांमध्ये लक्षणं असून अनेक समस्या रुग्णांना उद्भवत आहेत. आज दिनांक 25 रोजी मंगळवारी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील महिला आणि बाल रुग्णालयात बालकांचा जन्म प्रमाणपत्रांसाठी रुग्णाच्या नातेवाईकांची हेळसांड करण्यात येते आहे. महिने जन्म प्रमाणपत्र मिळत नसल्यानं रुग्णालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही रुग्णालय प्रशासन कारवाई करत नाहीये. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक वारंवार संतप्त होण्याच्या घटना वाढल्यात. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या देखील तक्रारी आहेत. त्यामुळे तातडीनं जन्म प्रमाणपत्र रुग्णांना द्या, अन्यथा भविष्यात आंदोलनाचा इशारा महिला काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदा पवार यांनी स्त्री रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर गवारे यांच्यावर हल्लाबोल केला. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की डॉक्टर गवारे यांचे बाल रुग्णालयामध्ये लक्षणं असून अनेक समस्या रुग्णांना उद्भवत आहेत. गरोदर महिलांना तसेच बाळंतपणासाठी आलेल्या महिलांना अरेरावीची भाषा करणे, पैशांची मागणी करणे, स्वच्छतेचा अभाव यांचा अनेक समस्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उद्भवत असल्याचा गंभीर आरोप नंदा पवार यांनी केलाय. यावेळी काँग्रेस महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. गांधी चमन येथील महिला स्त्री रुग्णालय गेल्या कित्येक वर्षापासून लोकांना जन्म प्रमाणपत्रासाठी चक्रा मारावं लागत आहे. त्यांच्या चपला घासायला 10 महिने 1 वर्ष यांना जन्माचं प्रमाणपत्र द्यायला वेळ लागायली. आणि ज्या महिला डिलिव्हरीला येतात त्यांना जो शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो, इथं त्यांच्याकडून जे पैसे मागितले जाते त्याच्यासाठी आम्ही ह्या डॉक्टर CS चा निषेध करत होतो. आणि जन्माचं प्रमाणपत्र जन्म झाल्यानंतर बाळाला तुरंत 1 महिन्याच्या 15 दिवसाच्या आत मिळतं. कमीत कमी 1 महिना तरी लागतो. पण इथले कर्मचारी व डॉक्टर CS च्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य जनतेला 10 महिने 7 महिने कोणाला वर्षभर चक्रा मारावं लागत आहे. आणि नंतर त्याचा कालावधी संपल्यानंतर मग परत महानगरपालिका त्यांना पत्र द्यायला टाळाटाळ करते. मग त्यांनी परत तहसील मध्ये जायला पाहिजे, नाहीतर मग परत कोर्टाच्या चक्रा मारावं लागतं जन्म प्रमाणपत्रासाठी. हे लोक सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करत आहे. म्हणून आमची महिला काँग्रेसकडून मागणी आहे की इथले डॉक्टर जे गवारे CS त्यांना जर जन्माचे प्रमाणपत्र वेळेवर देता येत नाही तर त्यांनी खुर्ची त्यांची खाली केल्या पाहिजे, नाहीतर आम्ही मोठं आंदोलन उभा करू त्यांच्या विरोधात. आणि सर्वसामान्य जनतेचं जे जन्माचं प्रमाणपत्र ते वेळेवर द्या. कारण की तुम्ही स्वतः बघत असाल महिला घाटीची अवस्था कशी आहे. पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे. आतमध्ये स्त्रियांना आल्यानंतर त्यांना डायरेक्ट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रवाना केलं जातं. कारण की त्यांचे जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तिथं सीझरसाठी पाठवतात. रुग्ण आलं की त्यांना जास्त पैसे उकाळण्यासाठी ते त्यांच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवतात. आणि चांगले जरी रुग्ण असले की त्यांना, जर त्यांनी प्रायव्हेट रुग्णामध्ये नाही गेले, हॉस्पिटलमध्ये नाही गेले, तर त्यांना औरंगाबादच्या घाटीला पाठवतात. आणि आतमधल्या काही महिला आहेत ज्यांना शासन पगार देतं तरी सुद्धा हे रुग्णांची पिळवणूक करून त्यांना शिवीगाळ करत, त्यांना अरेरावीची भाषा करत त्यांच्याकडून पैसे खातात. यांना शासन पैसे देत नाही का? आमचा जवाब आहे डॉक्टरांना, CS ला, की तुम्ही यांना पगार देत नाही का? शासन यांना पगार देत नाही का? तुम्ही जी पिळवणूक करायला सर्वसामान्य जनतेची ही तुम्हाला मागत पडेल. तुम्ही जर जन्माचे प्रमाणपत्र तात्काळ नाही दिले तर आम्ही महिला काँग्रेसकडून तुमच्या विरोधात मोठं आंदोलन उभा करू. मी नंदा पवार, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष.